हे ढगात लाइटिंग बघून तुम्हाला वाटलं आज कुठे गेलंय फिरायला, तर दर दम धरा की सांगतो की कुठे निघालोय ती. आज आम्ही गेलो स्वामीनारायण मंदिर बघायला पुण्यामध्ये. स्वामीनारायण मंदिरमध्ये आज दिवाळीच्या निमित्ताने मस्त डेकोरेशन केलं होतं. आमच्या बहिणी आली होती मुंबईवरनं. ती म्हणले भावा कुठं तरी फिरव की त्याला. बारकं पण म्हणलं मामा काय आल्यापासून काय फिरवणच. त्याला म्हणलं चल तुला फिरवून आणतो जरा. तर आम्ही स्वामीनारायण मंदिरला गेलो. असं म्हणलं जरा तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय की. तर काका म्हणलं पार्किंग तिकडं आहे. अहो काका पार्किंग केलं की म्हणलं आम्ही पार्किंग करूनच आलोय. पार्किंग करून आम्ही तसं आतमध्ये गेलो. भाची जरा नाराज झाली. भाचीला म्हणलं आधी गेल्या गेल्या खाया पाहिजेत. ती म्हणलं नंतर खाया त्यांना मी तुला. पण बाकी वेळ गेली. चला म्हणलं तुम्हाला दाखवतो कसं भारी असते ती. अजून लाइटिंग लावायची होती तिथं. हॅप्पी दिवाळी असं मस्त लिहिलं होतं. सगळेजण तिथं फोटो काढत होते. मस्तपैकी डेकोरेशन वगैरे केलं होतं. प्रत्येक सणावेळी नाही इथं डेकोरेशन लय भारी असते. तुम्ही कुठल्याही सणाला इकडे जाऊ शकताय डेकोरेशन बघायला. एक दिवस संध्याकाळचं वगैरे गेला का नाही तुम्हाला लय भारी व्ह्यू वगैरे बघायला भेटतील. दर्शन पण चांगलं होतं इथं. इथं लिहिलं होतं फोटो आतमध्ये काय काढू नका. त्यामुळे म्हटलं आतमध्ये काय मोबाईल घेऊन जाता येत नाही. त्यामुळे विषय बोल होता. तो पण भातचा म्हणला मामा भात जात नाही तर माझा फोटो काढ की बाहेरच. त्यामुळे काढतो की. पुढं बघितलं ते नंतर लाजलं. असं संध्याकाळचा व्ह्यू असते बघा भारी मस्तपैकी. मग फॅमिलीसोबत संध्याकाळचं वगैरे तुम्ही फिरायला जावा. मस्त फोटो वगैरे आणि दर्शन पण भारी होते. पब्लिक लय ठिकाण आलं होतं. जत्रा एक प्रकारची जत्राच तिकडे भरली होती. आता म्हटलं प्रसाद तरी घेऊया की. आल्यासारखं प्रसाद मस्तपैकी मला लाडू बिडू मिळाला असं आम्ही केलं. तोपर्यंत इथं बघितलं. आता म्हणलं डोक्यात लावला कारण भाचं काय माझं ऐकणार नव्हते. आता म्हणलं आपल्याला पैशानं फाडतात. हे आम्ही लहानपणी बघायचो पण तेव्हा पैसे नसायचे. तेव्हा बसाय कुठे मिळते आम्हाला. आत्ता बघितलं मग असं वाटलं की यायला लहान असतो तर बरं झालं असतं. निदान बसता तरी आलं असतं. त्याला बुलला बघितला तो गोल 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 त्याला फिरवत होता. यायला म्हणलं ह्यावर तरी बसायला मिळतं बघूया म्हणलं आपण. ही पण गेम लय भारी होती. गोल गोल फिरत होती. त्याला म्हणलं लहान असतो तर ह्यात तर बसलो असतो. तर भाचा गेला खेळायला. भाचाला नुसतं उडवत होते. मस्तपैकी खेळलं ते. तो पण म्हणलं आपण रेट बघून ये की कसा रेट आहे. तर रेटचा होता रेट बरोबर 80 रुपये. किड्स कार्ड 80 रुपये. बुलचे 110 रुपये असं होतं. यायला म्हणलं बुल राईड तरी आपण करूया की. देतात का बघूया आपल्याला बसायला. त्याने दिलं बसायला. आता म्हणलं फिरव की काय फिरवतोच बघूया की आपण. त्यानं गोल गोल त्याला म्हणलं जरा हळू फिरवा काय नवीन मेंबर आहे. त्यानं जरा फिरवाय चालू केलं आणि त्यानं जोरात फिरवलं. आली चक्कर मला. मी पडलो. मला आला राग. आता म्हणलं परत एकदा कुस्ती होऊन जाऊ दे. आता काय ऐकत नाही मी तुला. परत म्हणलं जाऊन बसायचं आहे त्याच्यावरती. आता म्हणलं फिरवतो दाखवतोच की. आता चिडलो होतो मी जरा. लोक म्हणली बैलावर बैल बसल्यासारखं वाटायला लागले. अरे म्हणलं असू दे आता काय करणार. म्हणलं त्याला म्हणलं जरा हळू फिरव रे आता तरी. परत जोरात फिरवायला चालू केलं. एवढं जोरात मला चक्कर यायला लागली. सगळी गर्लफ्रेंड पण सगळी आठवायला लागलीत मला. तसं मी पडलो. बाच्याला म्हणलं बाच्या आधी गाडी बाहेर काढ आपण घरला जाऊया. मला काय इथं थांबायचं नाही आता. त्यांनी लगेच गाडी काढली. तर आम्ही निघालो घरला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंट करा शेअर करा आणि चॅनल तेवढं सबस्क्राईब करा की राव. त्यात पण आम्हीच करायचं